हिंदू धर्म मी राजू सनांसे, मी बुलढाणा जिल्ह्याच्या वतीनं मी या ठिकाणी आमच्या सगळ्या संप्रदायाच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो विजय वडेट्टीवार यांचा। कारण जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा जो एकेरी शब्दामध्ये त्यांनी उल्लेख केला त्याबद्दल आम्ही सगळं संप्रदायाच्या वतीने त्यांचा निषेध करतो। आणि त्याबद्दल त्यांनी विजय वडेट्टीवार यांनी ज्या साधू संतांचा अपमान केला, ज्याला जगाचे गुरु जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांची जी शिकवण आहे की जगाचा उद्धार झाला पाहिजे, जो धर्माच्या सोबत राहील त्याचा सुद्धा उद्धार झाला पाहिजे, आणि म्हणून जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांचा जो एकेरी शब्दामध्ये अपमान केला विजय वडेट्टीवार साहेबांनी, तो आम्ही त्याच्यासाठी निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलो। त्यांनी जाहीर माफी मागावी ही आमचं म्हणणं आहे, आणि यापुढे कधीही जगद्गुरूंचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही। आणि जर जो अपमान करेल तर आम्ही त्याच्या विरोधामध्ये आम्ही जगभर आंदोलन उभं करू, हेच आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे। श्री गुरुदेव। मी सौ माधुरी गणेश खडोळ, श्री संप्रदायाच्या वतीने आज आम्ही बुलढाणा येथे जिल्हाधिकारी इथे कार्यालयाजवळ सगळे एकत्रित झालेलो आहोत। कारण याचे कारण असे आहे की आमचे धर्माचे धर्मरक्षक आमचे जगद्गुरु श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याबद्दल काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी जे अपशब्द काढलेले आहे त्याबद्दल आम्ही जाहीर निषेध करतो। परंतु त्यांनी जाहीर माफी मागावी एवढेच आमचे म्हणणे आहे। जर त्यांनी जाहीर माफी मागितली नाही तर आमच्या संप्रदायाच्या वतीने एक आंदोलन आम्ही असंच चालू ठेवणार आहे। कारण आमच्या माऊलींची शिकवण आहे, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा। धर्माच्या विरोधामध्ये आमचे माऊली कधीच शिकवण देत नाही, आणि हिंदू धर्माला एकवटून राहण्यासाठीच त्यांची धडपड आहे। जर आमच्या माऊलीबद्दल कोणी असे जर अपशब्द काढत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही, असेच पेटून उठणार। कारण आम्हाला ज्यावेळेस मतदान झालंय तेव्हा माऊलींनी सांगितलं होतं तो जो धर्मासाठी तो आपल्यासाठी। माऊलींनी कुठेही असं सांगितलं नव्हतं कोणत्या पक्षाला कोणत्या धर्माला तुम्ही मतदान करा। धर्म फक्त हिंदू धर्माचं जो रक्षण करेल, आपल्यासाठी हिंदू धर्मासाठी जो उभा राहील त्याला मतदान करायचं। बाकी कुठलंही आमच्या माऊलींनी कुठली दुसरी शिकवण आम्हाला दिलेली नाही। कारण धर्मासाठी आमच्या माऊलींचा एक धर्मासाठी लढा आहे, आणि तो लढा जर माफी मागितली नाही तर आम्ही असंच चालू ठेवणार। विजय वडेट्टीवार यांनी जाहीर माफी मागितलीच पाहिजे। जगद्गुरू नरेंद्र